नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आज आपण चाललेलो आहोत राजगडवरती। आज आपण राजगडवर जाणार आहोत। आज आहे तारीख 17 ऑगस्ट, तर वाजले 4 आणि आता आपण निघणार आहोत। गाडी आपण स्टार्ट ठेवलेली आहे करून। आता आपण इथून निघणार आहोत डायरेक्ट राजगडवरती। तर भेटू जर्नीमध्ये, चला। कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चौमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे। मनासे ज्याचे अलवार हाती तलवार सिंहाची झेप राजपिंडा भगवा झेंडा राजपिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमा साजे। सूचना बघा, पर्यटकांना रातभर सकाळी 8:30 ते 5 वाजेपर्यंत खुला असेल आणि ऑफिस इथं राहायचं असेल तर ते बंद आहे, इथं नाही राहू शकत। तर सरळ जाऊया आपण राजगडा, चला। जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत राजगडवर। हा बघा राजगडचा बोर्ड। आणि आज आपण सकाळी 4 वाजता निघालो होतो घराकडनं आणि आता आपल्याला गडाच्या पायथ्याशी येऊपर्यंत 8:30 वाजले होते। आणि आता आपण नाश्ता वगैरे करून निघालो वर। आता वाजलेत 9:15। तर बघू, आम्ही गड सर करायला चालू केलेलं आहे। तर मित्रांनो, आपण इकडून आता वर जाणार आहोत आणि आज आपल्यासोबत ट्रेकिंगसाठी, तुमचं नाव काय? आकाश चिगुरे। तुमचं नाव काय? विवेक चिगुरे। हे दोघं भाव आहेत का, सख्खे भाव आहेत। चला आपण सुरुवात करूया। आणि आपण गेल्या वेळी रायगडला पण आपण तिघं सोबत होतो आणि आज पण आपण तिघं सोबत आहे। आणि आपली जी वॅगन आपण खाली लावली। रस्ता असा घसरगुंडीचा रस्ता आहे। स्टार्टिंगला आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय। सगळे पहिल्यांदाच चाललेत ना रे, सर्वजण पहिल्यांदाच चाललोय। असा रस्ता आहे। गेल्या वेळी पण रायगडला गेलो होतो। एवढा रायगडला एकदम पूर्ण पायरी मार्ग आहे, पण इथं जरा घसरगुंडी रोड आहे। त्यामुळे तुम्ही सावकाश या आणि चांगले बूट वगैरे घालून या। शक्यतो ट्रेकिंग शूज घालून या, कारण रस्ता खूपच खराब आहे। हा बघा, आणि अशा निसरड्या रस्त्यामधून जर तुम्हाला सहारा पाहिजे असला तर हे बाबा काठी घेऊन उभे आहे तिथं। त्यांच्याकडून काट्या घ्या तुम्ही। कधीपासून निघता इथं? शनिवार रविवार फक्त, बाकी टायमाला नाही कोणी येत? मजबूत काटे कुठली पण घे। चला तर मित्रांनो, आज आपण राजगडाबद्दल माहिती घेऊया। राजगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे। हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4,500 फूट उंच आहे। या किल्ल्याचे प्राचीन काळातील नाव मुरुंबदेव किल्ला असे आहे। इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी केली। साधारण 25 वर्षे हा किल्ला स्वराज्याची राजधानी राहिला। येथे या किल्ल्यावर अनेक महत्त्वाच्या घटना देखील घडलेल्या आहेत, जसे की छत्रपती राजाराम महाराज म्हणजेच शिवाजी महाराजांचा धाकटा मुलगा यांचा जन्म देखील याच किल्ल्यावर 24 फेब्रुवारी 1670 मध्ये झाला। आणि त्यानंतर 1672 मध्ये राजधानी रायगडला हलवण्यात आली। तर मित्रांनो, आपण अर्धा तास ट्रेक करून आता हा परिसर आहे सतीचा माळ आणि बारीक बारीक पाऊस पण पडत आहे आणि मस्त वातावरण झालेलं आहे। इकडे दाखवा।
तर आपल्याला तो जायचा आहे. आणि हा एक सगळा परिसर आहे सतीचा माळ. मित्रांनो इथं बघू शकता इथं सूचना फलक आहे. गडाची पवित्र राखण्यासाठी आपल्या इथं स्वच्छता म्हणजे ठेवलीमध्ये सांगतात. प्लास्टिक वगैरे या गोष्टी काही टाकायचं नाही इथे. इथं गुंजवणे दरवाजाची माहिती दिलेली आहे. म्हणजे गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेले 3 प्रवेशद्वाराची माहिती दिलेली आहे. तुम्ही वाचू शकता. गुंजवणे दरवाजाबद्दल माहिती घेऊया. गुंजवणे दरवाजा हा राजगडावरील पश्चिम बाजूला असणारा दरवाजा आहे. या दरवाजाचे नाव गुंजवणे दरवाजा यामुळे आहे कारण की हा दरवाजाच्या दिशेकडे गुंजवणे नावाचे गाव वसलेले आहे. यावरूनच या दरवाजाचे नाव गुंजवणे दरवाजा असे ठेवण्यात आलेले आहे. हा दरवाजा प्रामुख्याने गडावर जाण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा प्रवेशद्वार होता. स्थानिक गावकऱ्यांसाठी व गडावर येणाऱ्या सैनिकांसाठी हा दरवाजा सोयीचा मार्ग होता. व्यापारी, शेतकरी आणि दळणवळण याच मार्गाने होत असे. यामुळे हा दरवाजा आर्थिक व दैनंदिन जीवनाशी जोडलेला होता. आणि कधीच तुम्ही पावसाळ्यात उन्हाळ्यात जर आले गडावर तर कधीच असं कृत्य करू नका की या जंगलाला आग लागेल. त्यामुळे असं लिहिलं आहे, जरा वाचा आणि त्याच्यावर अंमल करा. चोर दरवाजाबद्दल माहिती घेऊया. चोर दरवाजा हा राजगड किल्ल्यावरचा गुप्त प्रवेशद्वार होता. हे मुख्य दरवाजापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि लपलेले असल्यामुळे त्याला चोर म्हणजेच गुप्त दरवाजा म्हटले जात होते. शत्रूला दिसणार नाही अशा प्रकारे डोंगर रांगा, खडक व झाडींच्या आड हे बांधले गेले होते. या दरवाजातून मावळे गुप्तरित्या बाहेर पडत, शत्रूला चकवत व अचानक हल्ले करत. त्यामुळे हा दरवाजा म्हणजे एक प्रकारची गुप्त युद्धनीती होती. इथून बघा ही रेलिंग चालू झाली. आता आपल्याला झाला 1 सव्वा तास ट्रेकिंग स्टार्ट करून आणि आता ही अशी रेलिंग लागते. त्यामुळे हा दरवाजा म्हणजे एक प्रकारची गुप्त युद्धनीती होती. या दरवाजाचे दुसरे नाव बॅकअप प्लॅन असे देखील आहे. कारण की शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. या चोर दरवाजातून अचानक बाहेर पडून शत्रूवर हल्ला करून पुन्हा सुरक्षित किल्ल्यात शिरता येत असे. एखाद्या वेळी किल्ला वेढला गेला तरी गुप्तपणे अन्नधान्य, शस्त्रे व मदत आत आणता येत असत. तसेच महाराज स्वतःलाही किल्ल्याबाहेर सुरक्षितपणे हलवण्यासाठी या दरवाजाचा उपयोग करत होते. म्हणूनच युद्धकाळामध्ये या दरवाजाला बॅकअप प्लॅन असे देखील आपण म्हणू शकतो. हे बघा, हे मंदिर आहे. इथं आपण गाडी पार्क केली आपली आणि इथून असं आपण चालत आता इथं आलोय. आपल्याला जवळजवळ 1.5 तास झाला आता आणि आता अजून 1 तास बोलतायत. बघू. हाय कर. हाय. हे विवेक मागं बघ. हे बघा असं आहे आणि जर आपल्याला पार करून जायचं. असं पार करायचं. सर्वप्रथम आपण हे बघूया की पद्मावती माचीला हे नाव कसे पडले. पद्मावती माचीचे नाव जवळील पद्मावती देवीच्या मंदिरावरून पडलेले आहे. हे मंदिर प्राचीन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा त्याला विशेष धार्मिक महत्त्व होते. या देवीला माचीचे रक्षणकर्ती मानले जात असे. अनेक वेळा गडावरच्या सैन्याने युद्धापूर्वी येथे देवीचा दर्शन घेऊन विजयाची प्रार्थना केली होती. देवीची उपासना गडावर राहणाऱ्या सैनिकांसाठी मानसिक बळ देणारी होती. यामुळे या माचीला पद्मावती माची असे नाव मिळालेले आहे. आजही पद्मावती देवीचे मंदिर गडावर पवित्र स्थान मानले जाते. पद्मावती माचीचे लष्करी महत्त्व काय होते हे आपण पाहूया. पद्मावती माची राजगड किल्ल्यावरील मुख्य संरक्षणात्मक माची मानली जाते. ही माची गडाच्या समोरच्या बाजूने येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त होती. तिची रचना अशी आहे की येथून मोठ्या प्रमाणावर सैन्यतळ ठोकू शकते.
यामुळे गडावर अन्नधान्य, तोफा, दारुगोळा व इतर सामान साठवणे सोपे जात होते. शिवाय शत्रूने मुख्य दरवाजाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर या माचीवरून सोप्या पद्धतीने प्रतिकार करता येत होता. म्हणूनच ही माची गडाच्या सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा आधार होती. चोर दरवाजा, चोर दरवाजा. ही सगळं चोर गँग आलेली आहे. हा मित्रांनो चोर दरवाजा. आपण आता चोर दरवाजावरून आलो. इकडं बुरुज, इकडे पद्मावती तलाव आणि हा तो चोर दरवाजा. आता आपण ज्या दरवाजाने आलो तो चोर दरवाजा. आणि आपण आता पोचलो आहोत चोर दरवाजाने राजगडावर. पद्मावती तलाव आणि हा बघा पद्मावती तलाव. मित्रांनो आता आपण गुंजवणे गावातून आलो. इकडे गुंजवणे गाव आहे आणि इकडून आपण चोर दरवाजाने आता आपण आलो. हा चोर दरवाजा इथं जे लोक तिथे उभे आहेत तिथं चोर दरवाजा आहे. आणि चोर समोर पद्मावती तलाव आहे. हा हत्तींसाठी बनवला होता शिवाजी महाराजांनी. त्याला हा कशासाठी बनवला होता माहिती आहे का? इथून सगळं पाऊस आणि किल्ल्यावरून डायरेक्ट खाली जायचं गावात. त्यामुळं हा शिवाजी महाराजांच्या बुद्धीने हा तलाव बांधलेला आहे. कारण हा इथं पाणी स्टोअर झालं पाहिजे. आणि आता आपण इकडून आता जाणार होतो असं चोर दरवाजाने इकडून पायरी मार्ग आहे. हा बुरुज आहे. गुरुज दाखव पहिले. आणि हे वातावरण बघा एकदम धुकं झालंय राजगड. इथं चोर दरवाजा आहे. इथून आपण आता आलो आणि हा पायरी मार्ग आहे बघा. असा माकडांनी स्वागत केलं की नाही? असा पायरी मार्ग आहे. आणि हा पायरी मार्ग इथून आपण आता वर जाऊ. थोडा पाऊस आहे बारीक पहिल्यापासून आहे. हे खूप जुनं बांधकाम आहे मित्रांनो. बघा जेव्हा आम्ही ट्रेक स्टार्ट केला तेव्हापासून. आणि हा हे महाराजांच्या काळातलं आहे. इकडे दाखव आपलं सगळं. आणि हा पायरी मार्ग आता नाही. हे बघा हे महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे. पाणी पिण्याचं टाकं, विहीर आहे विहीर. चला तर मित्रांनो, आपण राजगडाचा बालेकिल्ला नेमका कुठे आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. राजगडाच्या मध्यभागी डोंगराच्या टोकावर बालेकिल्ला आहे. हा किल्ला संपूर्ण राजगडावर नजर ठेवण्यासाठी बांधला गेला होता. बालेकिल्ल्यातून गडावरील तिन्ही माची सुवेळा, पद्मावती आणि संजीवनी माची स्पष्ट दिसतात. यामुळे शत्रू कुठूनही आला तरीही लगेच दिसून येतो. बालेकिल्ला म्हणजे संपूर्ण राजगडाचे हृदय मानले जाते. येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे दरबार भरत. सुरक्षितता आणि धोरणात्मक कारणांमुळेच बालेकिल्ल्याला विशेष महत्त्व होते. आता आपण जाऊया सुवेळा माचीकडे. हे बघा इकडे सुवेळा माची आहे आणि बिलकुल दिसत नाही इथं. एवढा बारीक पाऊस आहे की कॅमेरावर सगळं धुकं साठलंय. सुवेळा माची. चला तर मित्रांनो, आपण या सुवेळा माचीबद्दल माहिती घेऊया. जर आपण या सुवेळा माचीला लांबून बघितलं तर याचा आकार गजासारखा म्हणजे हत्तीसारखा आहे. हा आकार असा गजासारखा का आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. आणि याचा युद्धामध्ये कशा प्रकारे फायदा होत होता हे पण आपण पाहूया. सुवेळा माचीचा आकार हत्तीच्या सोंडेप्रमाणे
लांबट व वाकलेला असल्यामुळे त्याला गजासारखा असे म्हटलेले आहेत. माची राजगडाच्या किल्ल्याच्या दक्षिण टोकाला पसरलेली असून तिची शत्रू किल्ल्याकडे येत असताना त्यांना माचीवरून लांबूनच पाहता येत होते. माचीवरील बुरुजांवरून दूरवरच्या वाटा आणि घाटांचा ताबा मिळवता येत असे. त्यामुळे मुघल, आदिलशाही व इतर सैन्यांच्या हालचाली सहज कळत असे. शत्रू अचानक किल्ल्यावर हल्ला करू शकत नव्हता. ही माची म्हणजे राजगडाला नैसर्गिक डोळे होते. गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा श्री व छत्रपती महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, ही आहे सुवेळा माची. आता आपण राजगडावरून चोर दरवाजावरून आता आलो आणि तिथं आपण बालेकिल्ल्यावरून आता ही सुवेळा माची आपला पहिला पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. आणि इथं आता आपण खाली जाऊन बघू. हनुमानचं मंदिर आहे, हे खाली दाखवा जरा. या सुवेळा माचीचं काम एवढंच आहे होतं की इथून शत्रू पक्षावर लक्ष ठेवायसाठी ही सुवेळा माची. अशा 3 माच्या राजगडावर आहेत. एक सुवेळा माची आहे, एक पद्मावती माची आहे आणि एक संजीवनी माची आहे. आता आपली सुवेळा माची कव्हर झालेली आहे. आता यानंतर आपण जाऊ तिकडं पद्मावती माचीला. पद्मावती माची आपण बघितलेली आहे. ती आपण पद्मावती तलाव तुम्हाला दाखवला मगाशी, तीच आहे ती पद्मावती माची. आणि आता संजीवनी माची आपण तुम्हाला दाखवू. आता सध्या आपण बघू हनुमानचं मंदिर आणि नंतर आपण तिकडे जाऊ. चला. माचीवरून पुरवठा व सैनिकांची हालचाल तपासली जात असे. हत्तीच्या सोंडेप्रमाणे वळलेला भाग शत्रूला अडथळा निर्माण करत असे. यामुळे राजगडाच्या मुख्य गड सुरक्षित आहे की नाही हे तर मित्रांनो, आपण इतिहासात पाहायला गेले तर मुघलांनी या किल्ल्यावर खूप वेळा अवघड वाटत. एकदम छोटी वाट आहे. एकदम एकच पाय पाऊल जाऊ शकतो बघा. इथे फुलदरी आहे. हा बालेकिल्ला आहे पूर्ण. बालेकिल्ल्याला महादरवाजा दाखवतो तुम्हाला. इथून असं ही एंट्री आहे बालेकिल्ल्याला जायची. चला चला. हा तो रस्ता आपण काय इकडनं गेलतो आपण खाली. हा इथं बालेकिल्ला आहे असा. आणि हे सुवेळा माचीचा मार्ग आहे. तिकडनं बालेकिल्ल्याचा मार्ग असा आहे. हा बालेकिल्ला आपण जाऊन आलो आत्ताच. आत्ता जाऊ आपण सुवेळा माचीकडं. हा सुवेळा माचीचा एंट्री पॉईंट आहे आणि इकडं बोर्ड लावलेला आहे बघा. संजीवनी माचीबद्दल माहिती घेऊया. ऐतिहासिक दंतकथेप्रमाणे या माचीच्या लांबी, मजबूती आणि उपयोगामुळे ती गडाला जीवदान देणारी म्हणजे संजीवनी ठरली. युद्धाच्या वेळी ही माची शत्रूला थोपवण्याचे, लक्ष ठेवण्याचे आणि हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे मोठे काम करत होती. त्यामुळे गडांचे संरक्षण टिकवण्यासाठी ही माची अत्यंत महत्त्वाची होती. हिच्यामुळे राजगडाचे धोरणात्मक सामर्थ्य अधिक वाढले आणि यामुळे राजगडाला अत्यंत सुरक्षित असे ठिकाण भेटले. यामुळे या माचीला संजीवनी माची असे म्हणतात. ही माची गडाच्या नैऋत्य बाजूस आहे. वरून पाहिल्यास गहिनगड, रायगड, तोरणा अशा गडांचे दर्शन होते. माचीवरून खाली पाहिल्यास खोल दऱ्या, हिरवे डोंगर व पसरलेली शेती दिसते. हिवाळा आणि पावसाळ्यात येथे धुके दाटून बसते.
त्यामुळे संजीवनी माचीवर उभे राहून ढगांमध्ये आपण चालत आहोत असे वाटते. त्यामुळेच ही माची आजही अनेक ट्रॅकर्सना आकर्षित करते. संजीवनी माचीकडं हा एक टेहळणे बुरुज आहे. हा बघा इथं, आणि इकडं संजीवनी माचीचा मार्ग आहे बघा. पण आपण राजगड किल्ल्यावर येऊ शकतो. हा इकडे संजीवनी माची आहे. इकडे आता आपण जाऊ. संजीवनी माची, चिलखती बुरुज 7 नंबर. हे बघा ही संजीवनी माची. आणि महाराजांनी कुठला पण गड जिंकला त्यानंतर इथं असं ही झेंडा लावण्याची जागा आहे. आणि कधी पण कुठला गड जिंकला ना तर नंतर इथं भगवा झेंडा फडकवून प्रजेला सूचित करायचे की आपण गड जिंकलेला आहे. त्यासाठी ही जागा आहे, झेंड्याची जागा. आणि मित्रांनो, तुम्ही इथं संजीवनी माचीवरून डायरेक्ट तोरणागडसाठी रेंज ट्रेक करत 10 किलोमीटर जाऊ शकता. इथून डायरेक्ट तुम्ही तोरण्याला जाऊ शकता. इथून वाट आहे बघा, इथून डायरेक्ट तोरणा, आणि तोरणा इथं जवळपास आहे त्यामुळं डायरेक्ट तुम्ही जंगल ट्रेक करून तोरण्याला जाऊ शकता. ही संजीवनी माची आहे इथं. तर मित्रांनो, आज आपली राजगडची सहल संपलेली आहे. आपण आज 3 पॉईंट कव्हर केलेत. एक सुवेळा माची, एक संजीवनी माची. आता आपण आहेत ती संजीवनी माची. पहिल्यांदा गेलो आपण सुवेळा माची, त्यानंतर गेलो आपण बाले किल्ल्यावर. बाले किल्ल्यावरून आलो आता संजीवनी माची. असे 3 पॉईंट कव्हर केलेत आपण. आता टाईम झालेला आहे 5 वाजता झालेले आहेत. कारण 5 वाजता किल्ला बंद होतो, 5 वाजता उतरायला चालू करायला लागतं. त्यामुळे आता आपण नेक्स्ट ट्रिपला जेव्हा येऊ तेव्हा आपण दुसरे पॉईंट कव्हर करू. आता आपण 3 पॉईंट कव्हर केलेले आहेत. आणि आता हा व्हिडिओ इथं संपवतो आपण आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये चांगल्या कुठल्या तरी. नेक्स्ट गडावर जाऊ, कुठेतरी तोरणाव किंवा दुसरीकडं हरिश्चंद्रगड वगैरे जाऊ. तेव्हा तो व्हिडिओ येईल. आणि राजगडची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला शेअर, लाईक, कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. बाय बाय. जय शिवराय, जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.